हिवाळा विशेष एक अशी बर्फी बनवूया जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व आवडीने खातील। जर मेथीचे कडू लाडू लहान मुलं खात नसतील तर ही डिंक आणि बेसनची बर्फी परफेक्ट आहे। खूप आवडीने खातील आणि पुन्हा पुन्हा मागून खातील। बिना पाकाची ही बर्फी तयार करणार आहोत। महिनाभर आरामात टिकते। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। कढईमध्ये पाऊण कप साजूक तूप गरम करून पाव कप डिंक घालून तो चांगला फुलेपर्यंत तळून घेऊया। गॅस बंद करून तळून घेतलेला डिंक थोडं क्रश करून घेऊया। पुन्हा गॅस पेटवून 2 कप बेसन घालून चांगलं 5 ते 6 मिनिट भाजून घेऊया बारीक गॅसवर। त्यानंतर बारीक रवा अर्धा कप घालूया आणि ते सुद्धा चांगलं 7-8 मिनिटसाठी भाजून घेऊया। 15 ते 16 मिनिट नंतर बेसन रवा चांगला भाजून झालाय। आता 1 कप पिठी साखर, क्रश केलेला डिंक आणि 1 चमचा वेलची पूड घालून चांगले अजून 3-4 मिनिट परतून घेऊया। साधारण 20 मिनिट हे सगळे पदार्थ भाजून घेतले। आता शेवटला हे बटर पेपरवर मिश्रण पसरवून घ्यायचं। 1.5 ते 2 तास हे मिश्रण फ्रीजमध्ये थंड करून नंतर वड्या पाडून घ्यायच्या।